दंडवत हो. पूजावसर सत्राच्या आजच्या या 10व्या सत्रामध्ये आणि शेवटच्या सत्रात आपण घेत आहोत मध्यान्हकालीन पूजावसराचा शेवटचा टप्पा. आमचे स्वामी उंच मठामध्ये जातात आणि उंच मठात गेल्यानंतर स्वामींचं जे कालच्या दिवशी किंवा आधीच्या दिवशी जे निरूपण केलेलं आहे त्या निरूपणाविषयी काही चर्चा मंथन सुरू असतं आणि ती चर्चा सुरू असताना त्यामध्ये साधक बाधक असं बोललं जातं. एखाद्या वेळेस भटोबासांनी जे काही मत मांडलेलं आहे की स्वामींना जे सांगायचं आहे ते अशा अशा पद्धतीचं आहे, तेव्हा मग बाकीचे सांगतात की नाही स्वामींना असं नव्हतं, असं म्हणायचं होतं. त्यांना म्हणायचं आहे की स्वामींना हा अर्थ सांगायचा नव्हता, स्वामींना त्यातनं हे सांगायचं असेल. कदाचित भटोबास त्यांना म्हणायचे की तुम्ही म्हणत आहात तसं नाही आहे, स्वामींना असं म्हणायचं होतं. असं दोन्ही गटांमध्ये म्हणजे भटोबास आहेत एकीकडे, बाकीचे आहेत, आणि अशी चर्चा सुरू असताना तेव्हा स्वामी त्या ठिकाणी उपस्थित व्हायचे आणि उपस्थित झाल्यानंतर मग ते म्हणती जी जी आम्ही आईसे म्हणो भट आईसे म्हणे ती. ते म्हणतात देवा आपण सकाळी जे निरूपण केलं त्या निरूपणावर आम्ही असं म्हणतो आहोत आणि भटोबास असं म्हणत आहेत. मग दोन्हीपैकी खरं काय आहे, योग्य काय आहे, असं स्वामींसमोरच तो प्रश्न मांडला जातो. आणि स्वामी म्हणतात तुम्ही म्हणत असा ते नव्हे वानरेषु म्हणत असती ते होय. की तुम्ही म्हणत असा ते नव्हे, तुमचं जे काही म्हणणं आहे तुम्ही त्यातनं जो काही अर्थ स्वीकारलेला आहे तो जो अर्थ तुम्ही सांगत आहात तो अर्थ घडत नाही, आम्हाला तसं म्हणायचं नव्हतं. भटोबास जे म्हणतात ते बरोबर आहे, आम्हाला असं म्हणायचं होतं जे भटोबास म्हणतायत. त्या ठिकाणी येऊन स्वामी त्यांच्या मतांचा किंवा त्यांनी सांगितलेलं जे काही आहे त्याचं खंडन स्वामी करायचे आणि भटोबास म्हणतात ते बरोबर आहे, त्यांच्या मताची प्रतिष्ठा स्वामी करायचे. कदाचित असं व्हायचं की तुम्ही म्हणत असा ते होय, वानरेषु म्हणत असती ते नव्हे. कधी कधी असं व्हायचं की भटोबास चुकीचं बोलायचे आणि बाकीची भक्त मंडळी बरोबर बोलायची, त्यांनी बरोबर तो अर्थ समजलेला आहे, स्वामींची प्रवृत्ती लक्षात घेतलेली आहे, त्याचा गर्भित अर्थ लक्षात घेतलेला आहे. म्हणून स्वामी म्हणतात की तुम्ही म्हणत असा ते होय, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, आणि वानरेश म्हणत असती ते नव्हे म्हणजे ते चुकीचं आहे. कदाचित म्हणती तुम्ही म्हणत असा ते नव्हे वानरेषु म्हणत असे असती तेही नव्हे, ते ऐसे होय म्हणून निरूपिती. आणि मग स्वामी कधी कधी असं व्हायचं की एकाचं मत बरोबर एकाचं चुकीचं, आणि कधी कधी असं व्हायचं की दोघांचंही मत चुकीचं असायचं. कधी कधी असं पण असेल की दोघांचंही मत बरोबर असेल, म्हणजे एका वचनाचे दोन अर्थ सुद्धा असू शकतात. म्हणजे नित्यविधीमध्ये तो विधी सांगितलेला आहे परंतु निमित्त विधीमध्ये तो विधी नसणार असंही होऊ शकतं. किंवा एखाद्या याच्यामध्ये एखाद्या गोष्टीला प्राधान्य द्यावं परंतु एखाद्या याच्यामध्ये नाही, म्हणजे पदार्थ खाऊ नये हा नित्यविधी झाला, परंतु निमित्त विधीमध्ये प्रीती विको होईजे, म्हणजे जर का कोणी पदार्थ दिला तर त्या म्हणजे एखाद्याने जर का तो पदार्थ दिला तर त्यावेळा प्रीती विको होईजे. म्हणजे कधी असं असतं की नाही पदार्थाचा परिच्छेद केला पाहिजे म्हणजे नाही खायचं, एकदम संकल्पना आहे, परंतु
सोबतच जर का तो पदार्थ कोणी दिला तर तो प्रीती विकू होई जे म्हणजे निमित्त विधीमध्ये तो खावा लागतो. एकदमच परिच्छेद असेल तर मग कुठेच खायचा नाही आणि कुणी त्यांना आग्रह सुद्धा नाही करायचा त्याविषयी. परंतु एखादा सहज म्हणून आपण ते खात नाही, त्याचा संकल्प वगैरे काही सोडलेला नाही, आपण परिच्छेद असा काही खास केलेला नाहीये, मग त्यावेळी जर का कोणी गुरु सुहृदाने जर का तो पदार्थ दिला तर त्यावेळेस आपण तो ग्रहण करू शकतो. म्हणजे एखाद्या वचनाचा नित्यविधीतला आचार हा वेगळा असू शकतो आणि निमित्त विधीतला आचार हा वेगळा असू शकतो. जसं स्वामींनी सांगितलं की गोडी गंगा समान, म्हणजे जे पाणी आहे ते अशुद्ध आहे किंवा गढूळ आहे आणि पाणी शुद्धही असतं. मग अशा वेळेला तुम्ही जेव्हा नित्यविधीमध्ये असाल, म्हणजे तसं तर स्वामींनी सांगितलं की तुमच्यासाठी गोडी आणि गंगा म्हणजे गढूळ पाणी आणि शुद्ध पाणी तुमच्यासाठी समान आहे, कुठलंही पाणी तुम्ही पिऊ शकता. परंतु भटोवासांना जेव्हा त्यांच्या एका शिष्यांनी गढूळ पाणी प्यायला दिलेलं आहे, स्मृतीस्थळामध्ये त्याचा उल्लेख येतो, त्यावेळेला भटोवासांनी ते पाणी प्राशन केलेलं आहे, पिऊन घेतलेलं आहे आणि नंतर आचार्यांनी त्या शिष्याला सांगितलं की हे जे पाणी दिलं, मला जसं दिलं गढूळ पाणी तसं दुसरं कोणाला देऊ नका. त्यांनी वचन प्रमाण दिलं की देवाने सांगितलंय की गोडी गंगा समान, तेव्हा आचार्यांनी त्याचा अजून एक अर्थ आपल्याला सांगितला की गोडी गंगा समान ते आपण असी, म्हणजे तुम्ही जेव्हा स्वतः पाणी पिता तेव्हा ते कसं आहे काय आहे याची तमा बाळगू नका, परंतु दुसऱ्याला देताना गोडी ते गोडी आणि गंगा ते गंगा, दुसऱ्याला देताना ही पडताळणी झाली पाहिजे. म्हणजे वचन तेच आहे, परंतु वचनाचा स्वतःसाठीचा आचार वेगळा आहे, दुसऱ्यांसाठीचा आचार वेगळा आहे. आता या वचनाचा अजून एक अर्थ आहे, जर का प्रकरण वेशाच्या अनुरूप घेतलं तर स्वामींनी गढूळ पाणी तसं प्यायला सांगितलेलं नाही आपल्याला. गढूळ पाणी पिऊन एखादं स्वामी सांगतात की श्रुत दृष्ट चुकवावे, म्हणजे आपल्याला जर का माहिती आहे की गढूळ पाणी पिल्याने काय होऊ शकतं, कावीळ होऊ शकते, अजून काही आजार होऊ शकतात, त्याच्यामुळे ते पाणी प्यायचं नसतं, आरोग्या दृष्टीने ते पाणी योग्य नाही. आणि महानुभाव पंथामध्ये हे पाणी गाळून पिल्या जातं चांगल्या प्रकारे, ही परंपरा आहे मानव पंथाची. आणि म्हणून प्रकरणवश जर का बघितलं तर दोघांमध्ये वाद सुरू असतो, ब्रह्मोदक आणि क्षत्रोदक. तर त्यामध्ये कोण उत्तम आहे, ब्राह्मणाने जी गंगा आणली ती उत्तम म्हणजे गौतम ऋषीने, का क्षत्रियाने आणलेली गंगा उत्तम आहे म्हणजे भगीरथाने, अशी चर्चा चालू असते. आमचे स्वामी तिथेच बसलेले आहेत, आचार्य भटोबा तिथेच बसलेले आहेत, दोघही काही बोलत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये सहभाग घेत नाहीत. पण स्वामींना त्याच्यामध्ये बोलायचं नाहीये, परंतु मध्येच भटोबा म्हणतात की ब्रह्मोदक ते उत्तम, ब्राह्मणाने आणलेली जी गंगा आहे ती उत्तम आहे. यावर नंतर ते लोक निघून जातात आणि त्यावर नंतर स्वामी त्यांना शिक्षा पण करतात आचार्यांना की तुम्हा गोडी गंगा समान. आता इथे पाणी पिण्याचा प्रश्न नाहीये, स्वामी म्हणतात तुमच्यासाठी दोन्ही नद्या ज्या आहेत तुमच्यासाठी उत्तमच आहेत, समान आहेत, ती उत्तम आणि ती कनियस असं नाही. म्हणजे जिथे भेदभाव चालू आहे, जिथे वादावाद चालू एखाद्या गोष्टीविषयी जे तुमच्या तत्वाच्या कक्षेमध्ये बसत नाहीये, जसं आपण हेच केलं की आमचं सरकार उत्तम, कुणाचं सरकार चांगलं, असं जिथे वाद चालू असेल तिथे आपण बोलायचं नाही त्या वादामध्ये. किंवा कोणी म्हटलं की आमका जिल्हा उत्तम, तो म्हटला नाही तमका जिल्हा उत्तम, असं जर का वाद चालू असेल तर त्याच्यामध्ये आपण बोलायचं नाही. तुम्हा गोडी गंगा समान, तसं तुमच्यासाठी दोन्ही जिल्हे समान, दोन्ही पक्ष समान, आपण त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा नाही त्यांच्या वादामध्ये. कारण की वाद हा असा प्रकार असतो, काही वाद असे असतात की जे कधीही मिटत नसतात. तो त्याच्या धर्मावर दृढ असतो आणि हा याच्या धर्मावर दृढ असतो, दोघेही आपापल्या धर्माला उत्तम मानत असतात. आणि आता तुम्ही एखाद्या धर्माचं जर का समर्थन केलं
तर मग दुसरा व्यक्ती लगेच हे थोडी करणार की बरोबर तुमचंच बरोबर आहे, मी चुकलो, असं काही तो म्हणणार नाही. तो तेवढ्या वेळापुरता गप्प राहील, पण तो त्याच्या धर्माची प्रतिष्ठा त्याच्या मनामध्ये राहीलच राहील. म्हणून जिथे अशा प्रकारचा वाद चालू आहे तिथे आपण बोलू नये. परंतु एखाद्या वेळेस असं होतं की तात्विक दृष्ट्या, धार्मिक दृष्ट्या जर का काही मतभेद असतील, की एखाद्याला वाटलं की नाही हे असं आचरण पाहिजे, दुसऱ्याला वाटलं नाही ते तसं आचरण पाहिजे, तर त्यावेळेला तुम्ही एखाद्या वेळेचं, वचनाचं, दृष्टांताचं, स्मृतीस्थळाचं प्रमाण देऊन दोघांचे जे काही मतभेद आहेत ते तुम्ही मिटवू शकता की नाही, स्वामींनी इथे असं सांगितलेलं आहे. इथे असाच प्रकार आहे की आता जे काही मतभेद सुरू आहेत, आचार्य एक विषय म्हणतात, बाकीचे जे काही आहेत ते वेगळंच काहीतरी म्हणतात. आता तिथे तात्विक दृष्ट्या तो वाद सुरू आहे. वाद म्हणण्यापेक्षा त्याला चर्चा आपण म्हणूया. आता ती चर्चा जी आहे ती स्वामींच्या वचनाखेरीज ती थांबणार नाही, त्याला एक वचनाचं प्रमाण तुम्हाला द्यावं लागेल. आता इथे तर प्रत्यक्ष स्वामीच आहेत, सन्निधान आहे, आणि मग स्वामी तिथे येऊन त्या वचनाचं प्रमाण देतात, किंवा एखादं वचन स्वामी सांगतात, एखादा सिद्धांत स्वामी सांगतात, एखादा दृष्टांत देऊन तो सिद्धांत पटवून देतात, आणि मग त्यांचा संदेह जो आहे तो फिटतो. भटोबास बोलतात ते चुकीचं आहे, तर कसं चुकीचं आहे हे पण त्या भटोबासांना स्वामींना पटवून द्यावं लागेल. असं नाही की तुम्ही म्हणता ते चुकीचं आहे बरोबर, असं नाही. तर त्यांना त्यांचं चुकीचं जे काही मत आहे ते सांगावं लागेल. ते चुकीचं का आहे, हे म्हणतात ते बरोबर, ते का बरोबर आहे ते सांगावं लागेल त्यांना. कधी कधी स्वामी म्हणतात तुम्ही म्हणतात ते पण चुकीचं, भटोबास म्हणतात तेही चुकीचं, दोघांनी चुकीचे अर्थ धरलेले आहेत. कधी कधी असं होतं की निरूपणामध्ये एखाद्या वचनाचं वेळेचं प्रमाण देऊन तो एखादा निर्णय सांगितला जातो, एखादा सिद्धांत सांगितला जातो, एखादा विधी सांगितला जातो. मग अशा वेळेला काय होतं, ऐकणारे जी लोक असतात ते त्याच्यातनं वेगळा विधी पकडतात काहीतरी. मग त्याच्यामध्ये मतभेद होतात की त्यांना असं वाटतं की त्यांनी अशा प्रकारे याच्यासाठी सांगितलेलं आहे, काही लोकांना वाटतं ते त्याच्यासाठी सांगितलेलं आहे. परंतु दोन्हीही मतं जी आहेत ती दोन्हीही मतं चुकीची असतात. सिद्धांत अर्थ जो आहे तो आपल्याला लक्षात आला पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात की तुम्ही म्हणत असा तेही नव्हे, आणि वानरेश म्हणत असती तेही नव्हे, दोघही म्हणतात ते चुकीचं म्हणत आहेत. ते ऐसे होय, ते नेमकं कसं आहे तर ते ऐसे होय, म्हणून स्वामी त्यांना निरूपण करतात. म्हणून निरूपण करतात. जेव्हा तुमचं अज्ञान आहे ते देवाच्या लक्षात येतं, तुमच्याकडे अन्यथा ज्ञान आहे हे जेव्हा देवाच्या लक्षात येतं, तेव्हा तुमचं अज्ञान आणि अन्यथा ज्ञान फेडण्यासाठी तुम्हाला योग्य ते प्रमाण जे आहे ते परमेश्वर उपलब्ध करून देतात. स्वतः असतील तर स्वतः आहेतच, परंतु परमेश्वर आता स्वतः नाहीत तर तुमच्या पुढे वचन स्वामी आणून ठेवतील. एखादी निळा तुम्हाला स्फुरेल आपोआपच, किंवा एखादे कोणीतरी जाणकार व्यक्ती येऊन, वासनिक येऊन, साधू येऊन, अधिकाऱ्यांना येऊन तुमच्या त्या संदेहाचं निरसन जे आहे ते बरोबर करतील. आणि म्हणून आपल्याला कुठलंही मत नक्की करत असताना त्याला वचनाचं काय प्रमाण आहे, निळेचं काय प्रमाण आहे, स्मृतीचं काय प्रमाण आहे, हे सर्व संदर्भ लक्षात घेऊन ते मत निश्चित करायचं असतं. त्या वाक्याला किंवा त्या विधीला जर का कुठल्याच प्रकारचं प्रमाण नसेल तर मग काय होईल, त्याविषयी संदेह निर्माण होणार. तो संदेह एखाद्या अधिकाऱ्यांकडे जाऊनच तुम्ही त्याचं ते संदेहाचं निवारण करायचं आहे, त्याशिवाय नाही. आणि मग स्वामी काय करतात, निरूपिती. या संदेह कसा फिटेल, निरूपण करावं लागेल देवाला, यथार्थता काय आहे ती सांगावी लागेल. माईम भट्ट जेव्हा पहिल्या भेटीमध्ये स्वामींना भेटले तेव्हा भरपूर सगळे अन्यथा ज्ञान त्यांच्या डोक्यामध्ये आहे, अज्ञान आहे. त्यांची जी काही मोक्षाला जाण्याचे जे काही सिद्धांत आहेत ते सगळे चुकीचे आहेत. स्वामींनी ते एका क्षणामध्ये खोडून काढले.
स्वामींनी विचारलं, त्यांनी सांगितलं. स्वामींनी लगेच दुसरं वाक्य म्हणून त्यांचं सगळ्या मताचं खंडन एकाच वाक्यात केलं. त्यांनी एका वाक्यात मत मांडलं आणि स्वामींनी दुसऱ्या वाक्यामध्ये ते मत खोडून टाकलं. त्यानंतर त्यांना अजून वाटत होतं की हे प्रमाण देऊ, हे प्रमाण देऊ, ते प्रमाण देऊ. अनेक प्रमाणं त्यांनी कर्मराटीच्या सिद्धांताची दिली, परंतु दैवराटीचा सिद्धांत त्याच्यावर एक वेगळा प्रभाव पाडून गेला आणि त्यांच्याकडच्या त्या प्रमाण जे आहेत ते खंडत 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 गेली. मग त्यांच्याकडे बोलायला काही राहिलं नाही. स्वामींनी त्यांच्या पूर्ण अज्ञानाचं आणि अन्यथा ज्ञानाचं काय केलेलं आहे, निरसन केलेलं आहे. ब्रह्मविद्येचं एक एक वाक्य सांगून किंवा सिद्धांत सांगून. आणि तदनंतर आता त्यांच्याकडे काहीच बोलायला नाहीये. त्यावेळी स्वामींनी आमच्या पूर्वी प्रकरणाचं निरूपण त्यांना केलेलं आहे. सर्वात पहिले माईम भटांना स्वामींनी पूर्वी प्रकरणाचं निरूपण केलं आणि त्यांच्या होत्या नव्हत्या त्या शंका सुद्धा त्याच्यात निरसन झाल्या. आता जो प्रश्न त्यांना पडलेला आहे पूर्वी ऐकल्यानंतर, पूर्वी प्रकरण ऐकल्यानंतर, ते प्रश्न आता नवीन जे ऐकलं त्याच्यातनं उद्भवणारे प्रश्न आहेत. त्याच्यातनं जे काही निर्माण झाले प्रश्न ते त्यांनी स्वामींपुढे मांडलं की तुम्ही म्हणता त्याच्याने जीव दुःख मुक्त होतो आणि आम्ही म्हणतो त्याच्याने जीव दुःख मुक्त होत नाही का. त्याच्यावर परत चर्चा झाली. ही काही चर्चा आली नाही चरित्रामध्ये, परंतु अजून विश्लेषण त्याच्यावर स्वामींनी दिलं आणि मग त्यांचं सर्व जे काही अन्यथा आहे सर्व खंडित झालं, अज्ञान सर्व नष्ट झालं आणि पहिल्याच भेटीमध्ये त्यांना बोध झाला. याला म्हणतात चर्चा. की प्रत्येक जे काही वाक्य तुमचं आहे ते बरोबरच आहे असं काही नाही. आपण तर छोटे मोठे विधी घेऊन बसलेलो आहोत. ते छोटे मोठे विधी जे चुकीचे पण आहेत काही, तेच आपण धरून बसलेलो आहोत. परंतु माईम भट्टांनी जे काही अभ्यासलेलं होतं ते काही म्हणजे कोणीतरी म्हटलं आणि त्यांनी ते ऐकलं आणि स्वामींपुढे मांडलं असं नाही आहे. ते सुद्धा कर्मराटीचे सिद्धांतच होते. त्यांनी अनेक शास्त्राचा अभ्यास केलेला होता कर्मराटीचा आणि ग्रंथांचा अभ्यास केलेला होता. त्याची पण ती सिद्धांतच होती. पण ती सिद्धांत काही एक सीमित काळापुरती आहेत. देवतेचं फळ होतं बरोबर आहे, चुकीचं नाही. मायेचं फळ होतं ते अजून सगळ्यात चांगलं फळ आहे देवतेच्या फळामध्ये. परंतु म्हणून काय ते नित्य नाहीये. ते नित्य आहे की नाही हे त्यांना माहिती नाही. पण ते मायेचं फळ होतं आणि ते सगळ्यात जास्त सुखदायक असतं हे माहिती असतं कर्मराटीच्या लोकांना, ज्यांनी वेदाचं अध्ययन वगैरे केलेलं आहे. अमक्या देवतेचं फळ होतं, तमक्या देवतेचं फळ चुकीचं नाही, बरोबरच आहे. परंतु ते फळ किती वेळासाठी म्हणून होतं हे कुणाला माहिती नाहीये कर्मराटीमध्ये. विशिष्ट काळासाठी ते फळ होतं आणि ते विशिष्ट काळ उपभोगून झाला की तिथून मग काय करावं लागतं, खाली उतरावं लागतं. तुम्ही एखादी म्हणजे एखादा प्रवास तुम्ही निश्चित करता, तुम्ही त्याचं तिकीट वगैरे काढता आणि त्या ठिकाणी तुम्ही बसता. तुम्हाला जी जागा मिळाली ती जागा तुमच्यासाठी काही वेळासाठी नित्य असते. तुम्ही भांडता लोकांशी माझी जागा आहे, आपण ती जागा कोणाला देत नाही, तिथे बसू देत नाही. आपल्यासाठी ते नित्य असतं. परंतु एक विशिष्ट वेळ अशी येते की जेव्हा तुम्हाला उतरायचं आहे. आता जर का लोकांनी तुम्हाला म्हटलं तर उतरू नका, तुमची जागा आहे, अजिबात जागा सोडू नका, मग आता चालेल. मग आपल्या लक्षात येतं ही जागा आपल्याला वाटत होते की आपली जागा आहे, नित्य जागा आहे, पण नाही, आपल्याला ही जागा सोडावी लागणार. हे शेवटी कळतं, आधी कळत नाही. प्रपंच दुःखरूप आहे ते नंतर कळतं. मृत्यू समयी कळतं की नंतर वाटतं देवाला जन्म दिला असता तर बरं झालं असतं. परंतु प्रत्येक गोष्टी शेवटी कळते. ते म्हणतात की एकाने म्हटलं सत्याचा शेवटी सत्याचाच विजय होतो. तुम्ही शेवटीच का होतो, पहिले का होत नाही. परंतु काही गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात, माहिती पडतात, परंतु त्याचं तेव्हा गांभीर्य नसतं, तेव्हा त्याचा अनुभव नसतो. आणि जेव्हा अनुभव येतो तेव्हा मग त्या गोष्टी लक्षात येतात. माईम भट्टांनी एवढा मोठा अभ्यास केला पण त्यांनी या गोष्टींचा कधी विचारच केला नाही की ते नित्य नाहीये म्हणून देवता फळ. त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रोटक गोष्टी आहेत, काही गोष्टी अधुऱ्या आहेत.
परंतु त्यांना ते परिपूर्ण वाटत होत्या, परंतु ते अधुरे होते. आपल्याकडे काही कागदपत्र असतात, आपल्याला वाटतं आपल्याकडे सगळे कागद आहेत. आपल्याकडे सगळे कागद नाहीत हे कधी कळतं? सरकारी ऑफिस मध्ये गेलं की आपल्याला कळतं की आपल्याकडचे कागद अधुरे आहेत. ते काहीतरी काढतातच त्याच्यातनं की तुमचं हा कागद नाहीये तुमच्याकडे. तुम्ही किती ढीकभर जरी कागद नेली सरकारी ऑफिस मध्ये तरी ते तुम्हाला एखादा कागद तरी असा दाखवतात की तुमच्याकडे तो नाहीये, तो बनवून आणा. हे नंतर कळतं, सुरुवातीला नाही कळत. तसं माईमठांना एवढं अध्ययन केल्यानंतर त्याच्यातला जो त्रोटकपणा आहे, अधुरेपणा आहे त्या ज्ञानातला, त्यांनी त्यांच्याकडे कधी लक्ष दिलं नाही. जेव्हा आमच्या स्वामींनी निरूपण केलं आणि त्या गोष्टी त्यांच्या समोर मांडल्या तेव्हा त्यांच्या ते लक्षात यायला गेलं की बरोबर आहे, ह्यांनी जो सिद्धांत मांडला त्याला आपला सिद्धांत कुठे जुळत नाही. खरंच मोक्ष म्हणजे नेमकं काय, हे सगळे प्रश्न पडले त्यांना. आणि मग तसं तसं ते शांत होत गेले, अहंकार रहित झाले. आणि मग पूर्वीचं निरूपण केलं, मग पूर्वी प्रकरणावर प्रश्न आणि मग त्याच्यावर परत प्रश्न, त्याच्यावर परत स्वामींची उत्तर, असं होता होता म्हणजे हे आहे निरूपण. निरूपण जे स्वामींनी स्वतः केलेलं आहे, जे वचनोक्त आहे. जेव्हा आता आपण अभ्यासताना ज्याला वचन प्रमाण आहे, निळा प्रमाण आहे, असे जे सिद्धांत आहेत तेच खरे. वाचून याच्या व्यतिरिक्त जर का तुम्ही काही मांडत असाल आणि त्याला कुठल्याही प्रकारचं प्रमाण नाहीये तर मग त्याच्या संदर्भामध्ये थोडासा विचार करावा तुम्ही. इथे भट्टोबा स्वतः म्हणतात, त्यांनी पण ऐकलं सकाळी निरूपण, परंतु त्यांनी सुद्धा चुकीचा अर्थ धरला. बाकीची भक्त मंडळी आहेत त्यांच्यापैकी पण सगळ्यांनीच जो अर्थ धरला पाहिजे तो धरलाच नाही. ते पण वेगळंच काहीतरी म्हणतात. आणि स्वामी म्हणतात तुम्ही म्हणता तसंही नाही आणि हे म्हणता येईल तसंही नाही. आम्हाला असं म्हणायचं नव्हतं, आम्हाला असं म्हणायचं होतं. आणि मग स्वामी निरूपिती आणि पुस्तिकांगा परिसरे आणि विचारतात स्वामी निरूपण केल्यानंतर समजलं का आम्ही काय सांगितलं ते? जी हो समजलं. स्वामींनी सांगितलं, विचारलं आणि ते म्हणतात जी समजलं. पा म्हणा, मग सांगा बरं आता आम्हाला काय म्हणायचं आहे, आता तुम्ही सांगा तुमच्या शब्दात. आणि ते म्हणती सांगतात स्वामीला की तुम्हाला असं असं म्हणायचं आहे. गोसावी म्हणती परिसरे ऐसे वाटत असे परी परिसाना. तुम्हाला असं वाटतं की आपल्याला समजलंय, परंतु अजूनही तुम्हाला समजलेलं नाही नेमकं आम्हाला म्हणायचं काय आहे. पुढती निरूपिती, पुन्हा स्वामी निरूपण करतात. पुढती पुसती आणि परत स्वामी विचारतात कांगा परिसरे, आता समजलं का? जी जी हो आता समजलं, मगासपेक्षा आता जास्त समजलं. पा म्हणा, मग आता म्हणून दाखवा, सांगा बरं. आणि ते म्हणती आणि ते परत सांगतात. आणि गोसावी म्हणती ऐकली मा तू सांगू जाणा परी परिसाना. स्वामी म्हणतात अजूनही तुम्हाला समजलेलं नाहीये. आता त्यांनी स्वामींनी जसं त्यांना सांगितलं तेच शब्द त्यांनी स्वामींना परत म्हणून दाखवले की तुम्हाला असं असं म्हणायचं आहे. एकदम बरोबर म्हणून दाखवलं. परंतु स्वामी सांगतात ऐकली मात सांगो जाणा. तुम्ही जे ऐकलं ते तुम्ही सांगो जाणता, परंतु परिसाना, परंतु अजूनही तुम्हाला समजलेलं नाही. विषय पाठ होणं हा एक भाग वेगळा आहे, पाठांतर होणं हा एक भाग वेगळा आहे, त्याचा अर्थ सांगणं हा सुद्धा एक भाग वेगळा आहे. परंतु तुमचं वचन पाठ जरी असेल, त्याचा अर्थ जरी समजला असेल तरी वचन समजलेलंच असेल अशातला भाग नाही. आपण फक्त वचन पाठ केलं त्याचा अर्थ पाठ केला, वाचून ते वचन जसंच्या तसं आपल्याला समजलं नाही. जसं अनुसरण आहे, अनुसरण याची व्याख्या आपण पाठ केली, अनुसरणाच्या संदर्भात आपण जाणून घेतलं, परंतु तरी सुद्धा अनुसरण ह्या व्याख्येमध्ये नेमकं देवाला काय सांगायचं आहे ते अजून सुद्धा लक्षात येत नाही. अनुसरणाची काय व्याख्या केली?
येत आधीन होईजे आणि येथूनही म्हणितले कीजे. म्हणजे देवाच्या अधीन व्हावं लागतं आधी, आणि देवाने सांगितलं तेवढंच करायचं असतं, याला अनुसरण म्हणतात. आपण अनुसरण तर घेण्याच्या कक्षेमध्ये येतो, परंतु आपण देवाने सांगितलेला जो विधी आहे तो करूच असं नाही. आपण विधी हे जीवाने सांगितलेले विधी आपण करत राहतो. म्हणजे अनुसरण या व्याख्येशी आपण थोडेसे लांब आहोत. वचन पाठांतर आहे, अर्थ पण पाठ केलेला आहे आपण त्याचा, की देवाने सांगितले आमच्या अधीन आणि आम्ही सांगितलेलं करा, त्यालाच अनुसरण असं म्हणतात, असे अर्थ पण आपण सांगून मोकळे होतो. परंतु तरी सुद्धा नेमकं अनुसरण आपण जगत नाही, कारण की ते समजलेलं नसतं त्या पद्धतीने. जसं आपण जेवतो, रोज जेवायचं, जेवण शिजवायचं आणि ते जेवायचं एवढं आपल्याला माहिती आहे, तरी सुद्धा आहारशास्त्र अजून खूप लोकांना माहिती नाही. किती खाल्लं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, कुठल्या वेळेत खाल्लं पाहिजे, कधी नाही खाल्लं पाहिजे, ते भरपूर त्याच्यामध्ये आहे. आपल्या शरीरा संदर्भात आपल्याला माहिती नाही, आपल्या प्रकृती संदर्भात आपल्याला माहिती नाहीये. जगतो तर आहोत आपण, खातोय पितोय सगळं काय आहे, तरी सुद्धा जीवन कसं जगलं पाहिजे हे अजूनही आपल्या लक्षात नाही आलेलं आहे. म्हणून खूपशा गोष्टी आपल्याला वाटतात की आपण ते समजून घेतलेल्या आहेत, आम्हाला ते समजत आहेत, परंतु त्या तरीही आपल्याला समजलेल्या नसतात. जेव्हा त्याच्या संदर्भात प्रश्न विचारले जातील तेव्हाच आपल्याला कळतं की ते समजलं आहे की नाही समजलं आहे. म्हणून इथे स्वामी जे सांगतात त्या त्या प्रत्येक वाक्याचा किंवा त्या त्या प्रत्येक वचनाचा संदर्भ जो आहे तो आपल्या अंतःकरणापासून कुठेतरी स्पर्श झाला पाहिजे, तेव्हा जाऊन तो भाग लक्षात येतो. जसं सांगितलेलं आहे की क्रियेशी अनुताप पुरस्कार, म्हणजे एखाद्या चुकीबद्दल तुमचं दुःख असलं पाहिजे हे आपण ऐकलेलं आहे, हे आपल्याला समजलेलं पण आहे, पण त्या पद्धतीने आपण जगत नाही. प्रायश्चिताचं आयुष्य आपण जगत नाही. आमच्या बाईसा ज्या होत्या ते प्रायश्चिताचं आयुष्य जगत होत्या. बाईसा कधीही स्वामींसाठी पटकर जे असेल, आसन जे असेल ते स्वतः टाकायच्या, स्वतः जायच्या तिथे, आधी पोहोचायच्या, ती जागा स्वच्छ करायच्या आणि मग स्वतः आसन टाकायचे. स्वामींसाठी चांगला चांगला बरवा पदार्थ ते भिक्षांनातनं निवडून काढायचे किंवा बनवताना ते स्वतः बनवायचे. स्वामींनी नाही सांगितलं तरी त्यांनी तो पदार्थ बनवला, स्वामींनी तो ग्रहण नाही केला नंतर, परंतु स्वामींसाठी योग्यच पदार्थ बनवला पाहिजे, योग्य ठिकाणी आसन टाकलं पाहिजे. हे बाईसा का करत होत्या? कारण की पैठणला त्यांनी ती चूक केलेली होती. स्वामींना शिळं अन्न त्यांनी खाऊ घातलेलं होतं, ही चूक त्यांनी केलेली होती. स्वामींना पाय पुसणं बसायला टाकलेलं होतं, ही चूक त्यांनी केलेली होती. ज्यावेळी भक्ती साधनाचा संचार केला त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आपण किती मोठी चूक केली. देवाला पाय पुसणं बसायला टाकलं, शिळं अन्न खायला दिलं, आणि ते प्रायश्चिताचं आयुष्य बाईसा आयुष्यभर जगल्या. त्याच्यानंतर कधीही बाईसांनी स्वामींना असं हलकं फुलकं आसन नाही टाकलं बसायला. त्यासाठी ते स्वतः स्वामींचं आसन टाकायच्या. का? एकदा मी चुकीचं आसन टाकलेलं आहे, 3 दिवस स्वामींना मी चुकीचं आसन टाकलेलं आहे, याच्या पुढे असं चुकीचं आसन स्वामींना कधीच टाकलं गेलं नाही पाहिजे, याचं प्रायश्चित बाईसा आयुष्यभर करत होत्या. म्हणून रोज स्वामींसाठी शयनासन रचायचं असेल, पद्मासन रचायचं असेल, विहरणाला गेल्यानंतर तिथे आसन रचायचं असेल तर स्वतः बाईसा ते सर्व करायचं. भोजनाच्या बाबतीमध्ये सुद्धा बाईसांना ते दुःख होतं की मी स्वामींना शिळं अन्न खाऊ घातलं, म्हणून ते आयुष्यभर त्यांनी काय केलं, स्वतः स्वयंपाक केला, चांगला स्वयंपाक केला. कधी कधी असं व्हायचं की बाईसा म्हणायचे की नाही हेच बनवावं, आणि क्रिया करणाऱ्याला वाटायचं की हा पदार्थ नको हा पदार्थ बनवायचा, तर स्वामी सांगायचे की बाईसांचं ऐका. का बरं? बाईसांना उगाच महत्व देत नव्हते, की बाईसांचं ते दुःख होतं की जोही पदार्थ असेल तो चांगलाच बनवला गेला पाहिजे.
बाईसांच्या कडनं जो पदार्थ बनतो आहे आणि क्रियाकर्त्याकडनं जो पदार्थ बनतो, दोन्हीमध्ये फरक असायचा. क्रिया करणारा फक्त आमका आमका पदार्थ पाहिजे म्हणून तो बनवला जायचा, की काल आमका होता ना पदार्थ, खीर होता, आज बासुंदी बनवा, या दृष्टिकोनातून तो बनवतोय. परंतु बाईसा बनवत असताना तो चांगल्यातला चांगलाच झाला पाहिजे, अति उत्तम पदार्थ झाला पाहिजे, कारण की तो स्वामींना ओळखवायचा आहे. अजिबात तो स्वामींना तो पदार्थ देत असताना, तो बनवत असताना अजिबात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अधुरेपणा राहिला नाही पाहिजे, त्याच्या चवीमध्ये कुठल्याही प्रकारची कमी झाली नाही पाहिजे. तो स्वामींसाठी द्यायचा आहे, त्याच्यामध्ये एवढी आवडी आणि एवढं समर्पण बाईसांचं असायचं. म्हणून स्वामी म्हणायचे बाईसांना म्हणतात तोच पदार्थ बनवा. का? कारण की बाईसांनी जर का तो पदार्थ उत्तम बनवला, मनापासून बनवला, त्याचं गोमट नुसतं बाईसांनाच लागणार नाही, तर क्रिया करणारा जो व्यक्ती आहे त्याच्या पंक्तीचा पदार्थही उत्तम प्रकारचा बनला जातो, त्यालाही त्याचं गोमट आहे. म्हणून बाईसांचं जर का आयुष्य बघितलं तर प्रायश्चित्त युक्त ते आयुष्य आहे. स्वामी कधीही जर का त्यांना म्हणाले की बाई तुम्ही पूर्वी काय केले, तेव्हा बाईसा एकदम अंतःकरणातनं जळायच्या. म्हणजे प्रायश्चिताचा अर्थ तो आहे की ज्या संदर्भात तुम्ही प्रायश्चित केलेलं आहे ते आयुष्यभर मरेपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आपण कुठलं प्रायश्चित केलेलं आहे, कुठल्या दोषाविषयी प्रायश्चित केलेलं आहे, आणि ते आपल्याला कायमस्वरूपी त्याच्या संदर्भामध्ये गंभीर राहायचं आहे की तो दोष परत आपल्याकडनं घडता कामा नये. हे आहे प्रायश्चित समजणे. प्रायश्चित करतात तर खूप लोक करतात प्रायश्चित, खूप लोक करवून घेतात प्रायश्चित, परंतु ते तेवढ्या पुरतं तेवढं असतं. नंतर मग त्या प्रायश्चिताचं काही गांभीर्य प्रायश्चित संपल्यानंतर नसतं. एकदा प्रायश्चित संपलं तर प्रायश्चित विधी संपल्यानंतर प्रायश्चित विधी आपल्यामध्ये सुरू राहिला पाहिजे, तो संपला नाही पाहिजे, आपल्या अंतःकरणामध्ये तो सतत सुरू असला पाहिजे. हे असं समजणं. अशा तुम्हाला एक एक गोष्टींबद्दल तुम्हाला ते भाग लक्षात आला पाहिजे. आपण जसे भिक्षा मागतो आहोत, नुसतंच देवाने सांगितलं भिक्षा मागा म्हणून आपण झोळी घेतली, पात्र घेतलं आणि गेलो भिक्षेला, भिक्षा मागून आणली 4 घर आणि भिक्षा मागितले, बस हा विधी आपण केला. परंतु तो विधी करत असताना सुद्धा तुम्हाला भटोबासांची ती घटना आठवता आली पाहिजे की वियोग दुःखामध्ये भटोबास काय मागत होते. अन्न मागत नव्हते, स्वामींना मागत होते. भिक्षेला जायचंच काय आहे की कुठेतरी स्वामींचं काहीतरी दर्शन आपल्याला होईल. ते भिक्षा घेत असताना सुद्धा तो भाव मनामध्ये असला पाहिजे की कुठेतरी देव दिसतील, भेटतील. भोजन करत असताना सुद्धा कुठल्याही प्रकारची आवडी गोडी नाही आली पाहिजे. जेवताना घासापाठी घास घेतले गेले पाहिजे. म्हणजे भिक्षा नुसतं मागणं आणि भिक्षा खाणं हा भिक्षा विधी नाही, तर भिक्षे विधीमध्ये सुद्धा आपण एक गांभीर्याने उतरलं पाहिजे. आणि त्या स्वामींना जो भिक्षाविधी अपेक्षित आहे, जसा भिक्षाविधी अपेक्षित आहे त्या प्रकारे आपण भिक्षा तुम्ही जे मागताय तो काही चुकीचा भाग नाहीये, ते बरोबरच आहे सगळं, त्याच्यात काही चुकीचं नाहीये. फक्त त्याच्यामधली गांभीर्यता आपली अजून थोडीशी वाढली. नुसतं रोजचा विधी म्हणून तो केला नाही गेला पाहिजे, त्याच्यामधले सुद्धा अर्थ वगैरे आपल्याला समजले पाहिजे. तर अशा प्रकारे एक एक विधीबद्दल तुम्हाला काय करावं लागेल, वेळ द्यावा लागेल त्या विधीसाठी, आणि तो विधी लक्षात घ्यावा लागेल. एखादं वचन लक्षात घ्यावं लागेल, त्या वचनातनं देवाला काय सांगायचं ते लक्षात घ्यावं लागेल. देवाला काय सांगितलेलं आहे देवाने आणि नेमकं काय सांगायचं आहे, सांगितलं काय आहे आणि सांगायचं काय आहे, हे 2 वाक्य आहेत. सांगितलेलं एक असतं पण त्याच्यातनं सांगायचं दुसरंच असतं. धायतव खाईजे पाहेतव निहिजे, हे सांगितलेलं एक आहे परंतु त्याच्यातनं सांगायचं देवाला वेगळंच आहे. धायतव खाईजे नाही आणि पाहेतव म्हणजे मनाला वाटेल तेवढं झोपायचं सुद्धा नाहीये, म्हणजे देवाला ते सांगायचं आहे. वाक्य एक वापरलेलं आहे पण त्याच्यातनं सांगायचं एक आहे. तुम्ही व्याकरणा दृष्टी ते वाक्य जर का वचन म्हटलं ते तुम्हाला त्याचा बरोबर अर्थ साधला जाईल. तुम्ही सामान्यतः ते जर का वचन वाचलं
तर त्याचा चुकीचा अर्थ तुम्हाला समजला जाईल की धायतव खाईजे पायतव निजीजे. परंतु व्याकरणादृष्टी जेव्हा वाचाल तेव्हा धायतव खाईजे प्रश्नार्थ, पाहेतव निजीजे पाहिजे तेवढं झोपावं का, नाही, तसं नाही. म्हणजे असं प्रत्येक एक एक वचन, त्या वचनातला तो गर्भित अर्थ, त्या वचनातला तो विधी, ते सर्व गांभीर्याने तुम्हाला बघावे लागते. आणि जेही आचरण करणार ते समाजापुढे त्याचं प्रदर्शन पण करता कामा नये की आम्ही भिक्षा मागून खातो म्हणून. ते काय अहंकाराने सांगायचा तो भाग नाहीये. भिक्षा म्हणजे रंक होऊन मागायचा विधी आहे, अहंकार रहित होऊन मागायचा तो विधी आहे. त्याच्यामध्ये त्याच्यासाठी जर का अहंकार येत असेल तर ते अजून चुकीचं आहे. म्हणजे तोही गर्भित अर्थ आपल्याला कळला पाहिजे. म्हणून स्वामी सांगतात की तुम्ही ऐकलेलं सांगू शकता, जे आम्ही सांगितलं ते तुम्ही तसंच्या तसं सांगू शकता, परंतु तरीही तुम्हाला तो विषय अजूनही समजलेला नाहीये. त्रिशुद्धी निरूपिती. मग स्वामी परत तिसऱ्यांदा परत निरूपण करतात. त्रिशुद्धी पुसती आणि तीनदा स्वामी परत परत विचारतात, तीनदा निरूपण करतात, तीनदा सांगतात, तीनदा विचारतात, तीनदा त्यांच्याकडनं ऐकून घेतात की नेमकं समजलेलं आहे की नाही आहे. जेवढ्या वेळ तुम्हाला समजत नाही तेवढ्या वेळ परमेश्वर तुम्हाला सांगतात. तुम्हाला फक्त जाणून घेण्याची इच्छा असली पाहिजे. तुम्ही जर का म्हणत असाल की आम्हाला ज्ञान समजत नाही, डोक्यावरून जातं, आमचा अभ्यास होत नाही, होणार नाही, काही काळजी करू नका. अभ्यास सगळ्यांचा होणार, सगळ्यांचं पाठांतर होईल, सगळ्यांकडनं आचरण होईल. तो सोपं काम आहे. रोजच्या स्मरणामध्ये 3 ते 6 स्मरण जे तुम्ही करता त्याच्यामध्ये तुम्हाला जे जे काही दैव पैकीचा, ईश्वर पैकीचं जे काही नाहीये तुमच्याकडे त्याच्याविषयी देवाकडे प्रार्थना करा. त्या स्मरणामध्ये माझं वचन पाठ होत नाही म्हणून देवाकडे विनंती करा की देवा ते पाठांतर झालं पाहिजे. दुःख करा त्याच्याबद्दल. एखादं लीळा जी आहे स्मरणात लीळा आठवत नाही, देवाकडे दुःख करा, देवाला सांगा. जीवाला कुठल्या सांगून काही उपयोग नाही. फक्त जीवाला सांगण्याचा एकच उपयोग आहे की ते तुम्हाला त्याच्याविषयी उपाय सांगतील. परंतु ते काय उपाय सांगतात तो सुद्धा तुम्ही पाळला पाहिजे की देवाकडे त्या मला देवा सेवा दास्य मला मिळत नाही. सेवा दास्य खूप महत्वाचं आहे. सेवा दास्य जर का तुम्ही केलं तर कर्मनाश होतो, अडथळे नसतात. म्हणून सेवा दास्य तर घडलंच पाहिजे. नुसतंच तुम्ही म्हणाल की मी बसून स्मरण करेल, देवाला आठवेल, नाही चालत. तुम्ही स्मरण करत करत सेवा दास्य करू शकता, सेवा दास्य करत करत स्मरण करू शकता. म्हणून त्या गोष्टी देवाकडे तुम्ही मागितल्या पाहिजेत. आणि जे जे तुम्ही मागाल दैव पैकीचं, ईश्वर पैकीचं, ते तुम्हाला मिळेल. प्रपंच पैकीचं मागू नका की देवाने सांगितलं की हे तुम्हाला मिळणारच आहे. राड घटिकेची दृष्टांत हे तुम्हाला भेटतच राहणार आहे, त्याच्याविषयी तुम्ही ते मागायचं नाहीच आहे. जे आम्ही द्यायला बसलेलो आहोत ते मागा. सेवा दास्य मागा, स्मरण मागा, ज्ञान मागा, मोक्ष मागा, कर्मनाश मागा, योग्यता मागा, अधिकार मागा, पुनःसंबंध मागा, प्रेम मागा देवाचं. या गोष्टी मागूया देवाकडे आपण. आणि ते जर का तुम्ही त्या सकाळच्या स्मरणात मागितलं तर तुम्हाला ते निश्चित तुमची तळमळ किती आहे त्या अनुसार परमेश्वर तुम्हाला त्याची उपलब्धी करून देतील. तळमळ अजिबात नसेल तर अजिबातच काही मिळणार नाही. तळमळ 10% असेल तर 10% मिळेल. तळमळ जर का तुमची जेवढी चांगली असेल तेवढ्या चांगल्या प्रकारे परमेश्वर तुम्हाला त्या गोष्टी प्राप्त करवून देतील. आणि म्हणून जेवढ्या वेळ तुम्ही देवाकडे त्या प्रश्नाचं उत्तर मागाल तेवढ्या वेळ परमेश्वर तुम्हाला समजावून सांगतील. समजावून सांगणारा व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचवतील. आणि मग स्वामी परत विचारतात, कांगा परिसरे, आता समजलं का? जी पा म्हणा, आता म्हणा बरं, सांगा मला. आणि ते म्हणती आणि ते मग सांगतात. आता स्वामींनी पूर्णपणे 3दा 4दा निरूपण केलं, त्यातले अजून बारकावे सांगितले. जसं कधी कधी स्वामींच्याही लक्षात येतं की अजून यांना अजून विश्लेषण करून सांगावं लागेल, याचा अजून एक दृष्टांत द्यावा लागेल तर त्यांना समजेल. अशा प्रकार माहीम भट्टांच्या बाबतीत नव्हता.
माहीम भट्टांच्या संदर्भातल्या लीळा जर का वाचल्या ना आपण, किंवा माहीम भट्टांचे प्रश्न आणि स्वामींची उत्तर, कधी कधी ती लीळा डोक्यावरून जाते. कारण की माहीम भट्टांना स्वामींनी विश्लेषण केलेलं नाहीये. फक्त माहीम भट्टांनी प्रश्न केले की त्याच्यात फक्त वचन सांगितलं, माहीम भट्टांना ते समजून गेलं. पटापट त्यांना लगेच लक्षात येतं, त्यांचा अधिकार चांगला आहे. त्याच्यामुळे त्यांनी एखादा गहन प्रश्न केला, त्याच्यावर गहन उत्तर देवानी वचनाद्वारे देऊन दिलं. आपल्या डोक्यावरून ती गोष्ट निघून जाते. कठीण आहे, किचकट आहे तो भाग, पण माहीम भट्टांना लगेच समजून जातोय. काही लोकांसाठी देवाला जास्त निरूपण करावं लागत नाही, काहींसाठी विश्लेषण करावं लागतं जास्त प्रमाणामध्ये, काहींसाठी त्याच्यावर दृष्टांत द्यावा लागतो, एखादी घटना सांगावी लागते, एखादं उदाहरण सांगावं लागतं, आणि मग जाऊन त्यांना तो भाग लक्षात येतो. काहींना किती उदाहरणं दिली तरी भाग लक्षात येत नाही. रुमण्याचं दृष्टांतामध्ये तेच आहे. त्या व्यक्तीला उदाहरणं दिलेली आहेत, पण उदाहरणं देणाऱ्याने उदाहरणं पण चुकीचे दिलेली आहेत, किंवा त्यांनी उदाहरण देण्याचा प्रयत्न केला पण घेणाऱ्याने मात्र उदाहरण चुकीच्या पद्धतीने घेतलं आणि त्यांनी रुंभण्यालाच दूध समजलेलं आहे. आणि मग ते रुंभणच तो काय करतो, चावायला लागतो. दात त्याचे जे आहेत, दाताने तो चावायला लागतो. हिरड्या फुटती, रगत निघे. कुणीतरी विचारतं काय करतोयस तू? तो म्हणतो मी दूध पितोय. अरे बाबा हे दूध नाही, हे रुमण आहे. तो म्हणतो नाही, माझे बापे सांगितले. हा प्रकार खूप वेळा घडतो. कोणीतरी विधी सांगितलं, तोच आपण पक्का धरून ठेवला, तो चुकीचा आहे की बरोबर आहे याची पडताळणी केली नाही. आणि जर का कोणी वचनाचा आधार घेऊन जरी सांगितलं तरी तुम्ही म्हणतात ना, माझे बापे म्हणजे आम्हाला अमक्या टमक्याने सांगितलं, हाच विधी बरोबर आहे. तिथे स्वामींचे वचन सुद्धा ते प्रमाण धरत नाहीत. म्हणजे सांगणाऱ्याने एका वेगळ्या पद्धतीने सांगितलं, सुरुवात एक वेगळ्या पद्धतीने झाली, त्याचा शेवट त्या उदाहरणाचा वेगळ्या ठिकाणी झालेला आहे. दुधाचं सांगत असताना रुमण्यापर्यंत ते आलं आणि चुकीचा अर्थ त्यातनं घेतला गेला. तर जर असं होत असेल तर ते परमेश्वराला कुठेही मान्य नाही. परमेश्वर काय करतात, त्याच्याविषयी अजून विश्लेषण देतात. यांना अजून बारकावे सांगितले, त्यातले अजून काही विश्लेषण देवानी अजून केलं आणि मग विचारतात, आता जाणलं का तुम्ही, आता म्हणून दाखवा परत. आणि मग ते म्हणती आणि ते म्हणती आणि ते म्हणतात, म्हणजे म्हणून दाखवतात, सांगतात. त्यातले जे काही गर्भित अर्थ आहेत ते त्यांना समजलेले आहेत. देवाला काय सांगायचं आहे हे देवानी त्यांना चौथ्या वेळी सांगितल्यानंतर कळलं. चौथ्या वेळी म्हणजे सकाळी एकदा सांगितलेलं आहेच, त्यावर आता परत सांगितलं. दुसऱ्यांदा झालं, नाही समजलं. तिसऱ्यांदा सांगितलं, समजलं, म्हणजे समजलं नाहीये, फक्त सांगू शकतात. आणि चौथ्यांदा परत देवाने आता निरूपण केलं, आता सांगू पण शकतात आणि आता समजलेलं पण आहे. दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत. आणि मग स्वामी म्हणतात, ऐसे होय आता परिसलेगा. आता समजलं तुम्हाला, आम्हाला नेमकं म्हणायचं काय आहे हे आता तुमच्या लक्षात आलेलं आहे. तर भिक्षा अवसरू होय, आणि असं निरूपण सुरू असताना, सांगत असतानाच भिक्षा अवसर होतो. गोसावी तेवळी म्हणते, भिक्षा वारी झाली गा. आता भिक्षेची वेळ झाली. जी जी गोसावी ग्राम वाटिती, संगू पालटिती, भक्तजन भिक्षे जाती, भिक्षा करुणी येती. आणि मग स्वामी काय करतात, ग्राम वाटिती म्हणजे 2-2 जण भिक्षेला जात असतील तर तुम्ही काल कुठल्या गावाला गेला होता भिक्षेला? पूर्वेच्या कडच्या गावाकडे गेलेलात. आज तुम्ही पूर्वकडच्या गावाला जायचं नाही, आज तुम्ही पश्चिमेकडच्या गावाला जा. म्हणजे काय होतं, ग्राम वाटिती म्हणजे तुम्ही काल ज्या गावाला गेलेल्या त्या गावाला आज जायचं नाही, आता तुम्ही गाव बदला, वेगळ्या गावाला भिक्षेला जा. संघ पालटती म्हणजे काल कोणासोबत भिक्षेला गेलेले, आज त्यांच्या सोबत जायचं नाही, आता आज यांच्या सोबत भिक्षेला जा. संघू पालटिती, भक्तजन भिक्षे जाती. स्वामींनी विहित केलेल्या विधीप्रमाणे आणि आज्ञेप्रमाणे ते त्या गावाला त्या संघाला घेऊन, म्हणजे त्या सोबत जे कोणी असतील त्यांना घेऊन भिक्षेला जातात. म्हणजे रोज एकच व्यक्ती सोबत असतील तर काय होईल, धर्मवार्ता जी आहे त्या धर्मवार्तेमध्ये नाविन्यता जी आहे
ती त्याच्यामध्ये राहणार नाही. आज जर का दुसरी व्यक्ती सोबत आली तर ते विचारतील की काल तुमची काय धर्मचर्चा झाली होती. मग त्याबद्दल ते सांगतील की काल आमचं या विषयावर काहीतरी चर्चा झालेली, मग त्याच्यातनं काय तुम्ही शेवट काय झाला, मग ते सांगतील असंच झालं. मग ते विचारतील तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं. आज जी नवीन व्यक्ती आली सोबत त्यांना विचारलं लागेल की तुम्हाला याबद्दल काय वाटतं. मग ते त्यांना समजलेला अर्थ असेल किंवा त्यांचं जे काही चिंतन असतील ते त्यांच्याकडे मांडते. म्हणजे नुसता भिक्षाविधी नाहीये त्याच्यामध्ये, भिक्षाविधीमध्ये सुद्धा धर्मचर्चा आहे. एखादी व्यक्ती ज्याचा संघ पालटलेला आहे ती स्मरणनिष्ठ जास्त असू शकते यांच्यापेक्षा, तर अजून यांना पण वाटेल की माझंही स्मरण चांगलं झालं पाहिजे. किंवा त्यांनी एखादा परिच्छेद केला असेल तर यांना सुद्धा वाटेल की यांचा परिच्छेद बघून मला सुद्धा परिच्छेद मी केला पाहिजे. म्हणजे संघ पालटल्यामुळे कितीतरी गोष्टी घडतात. एखाद्या वेळेस आपल्या सोबत जी व्यक्ती आचरण करण्यासाठी आलेली दोषवंत असेल, उलट पण होऊ शकतं, ती दोषवंत असू शकते. अशा वेळेला काय होणार आहे की आपल्याला ते सुद्धा लक्षात येईल की यांचा जो दोष आहे तो आपल्यामध्ये आला नाही पाहिजे, किंवा आपण अशा प्रकारे दोषयुक्त वर्तन आपलं असलं नाही पाहिजे. म्हणून आपण शहाणे होऊ आणि तो दोष आपण आचरणार नाही. आणि अशा प्रकारे भक्तजन भिक्षेला जातात, भिक्षा घेऊन येतात. झोळीया दृष्टपूता करीती, स्वामींच्या समोर ती झोळी अशी धरतात. आमचे स्वामी काय करतात, कृपा दृष्टीने त्या पदार्थांना अवलोकन करतात. ते पदार्थ जरी भिक्षांना आहेत, पवित्राचे पवित्र आहेत, परंतु भिक्षा मागून येत असताना राजस तामस ठिकाणाहून आलेलो आहोत, हिंसक ठिकाणाहून आलेलो आहोत, तर त्या जागेचा, त्या काळाचा, त्या ठिकाणाचा प्रभाव परत अन्नावर होऊ शकतो. म्हणून ते आणल्यानंतर परत दृष्टपूत केलं जातं आणि परमेश्वर कृपा दृष्टीने ते अन्न काय करतात, अवलोकन करतात आणि त्यातला जो काही दोष असेल तो रजतम हिंसा जो काही प्रभाव असेल तो काढून टाकतात. ते अन्न निर्दोष करतात, ते अन्न पवित्र करतात. आणि झोळीया काठी घाली, ती काठीला ती झोळी लावून ठेवतात. श्रीचरणा लागती श्रीमूर्ती अवलोकित बैसले असती. आणि भोजन करण्याच्या ऐवजी काही वेळ ते भिक्षा तशीच ठेवल्या जाते आणि स्वामींच्या समोर सगळे बसून स्वामींना सगळे अवलोकन करत बसतात. तर अशा प्रकारे आजच्या या सत्रामध्ये आपला मध्यान्हकाळीचा पूजावसर जो आहे तो संपन्न झालेला आहे. दंडवत हो.